जितेंद्र आव्हाड बोलतायत, पाहूयात. कशाला चर्चा करायची? असं आहे की हे सगळं चित्र निर्माण करून परत एकदा मुस्लिम द्वेष तयार करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. मी साधा प्रश्न विचारतो. 31 ठिकाणी ते पराभूत झाले. अहमदनगरमध्ये किती मुस्लिम आहेत? उस्मानाबादमध्ये किती मुस्लिम आहेत? सोलापूरमध्ये किती मुस्लिम आहेत? चंद्रपूरमध्ये किती मुस्लिम आहेत? रामटेकमध्ये किती मुस्लिम आहेत? दिंडोरीमध्ये किती मुस्लिम आहेत? नाशिकमध्ये किती मुस्लिम आहेत? बीडमध्ये किती मुस्लिम आहेत? पराभवही स्वीकारायला मोठं मन लागतं. तुम्ही त्या राजा भैयाचा वापर करून द्वेष मूल्य राजकारण करण्याचा किती प्रयत्न केला? नाही झालं, नाही जमलं तुम्हाला. लोकांनी राजा भैयाला नाही घेतलं डोक्यावर. अजूनही तुम्ही त्यांना आणतात. आम्ही त्याचा विरोध करणार आहोत. कुठे आणतात त्याला? असं कुठेतरी भिवंडीच्याच जवळपास आणतात. महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्यासाठी हा प्रयोग आहे. एकीकडनं यांनी बोलायचं, दुसऱ्याकडनं त्यांनी यायचं. महाराष्ट्र शांत आहे ना. तुम्ही कांदा उत्पादकांवर अन्याय करणार, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करणार, तुम्ही कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार, फुकटचे भूखंड ढापणार, 30% करप्शन रेट लावणार. कुठल्या मंत्रालयातल्या प्रत्येक मजल्यावरचा करप्शन रेटच 30% आहे. असं होत नाही. तुम्ही द्या मुसलमानांना शिव्या द्या, त्यांच्या काय मुल्ला मौलवी काय त्यांना शिव्या द्या, काही फरक पडत नाही. लोकांनी मतदारांनी तुमच्या विरोधात मतदान केलं हे मान्य करा. मुसलमानांनी नाही. या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांनी तुमच्या विरोधात मतदान केलेलं आहे. मुंबईतल्या 4 सीटा आल्या, कशा काय गेल्या तुमच्या सगळ्या सीटा? तुमचं मतदान किती कमी झालं हे बघा जरा, हिशोब लावा. 3-3, 4-4 लाखांनी जिंकलेले तुमचे खासदार 20,000, 25,000, 50,000 असे जिंकून आलेत. ज्या पद्धतीनं शिंदे गटातून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद दिलं जातं, त्याच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने एक पत्रक काढण्यात आलं आणि त्याच्यात म्हटलंय की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वही राजा बनेगा. बाबा राजा का मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारा माणूस आहे. मला हे राजा प्रजा बेटा राजपुत्र हे काय मला समजत नाही. भाषाच मला समजत नाही. ते मला ते त्यांचं आपापसातल्या भांडणात आम्हाला कशाला घेतं? नाही, आमचा ओरिजिनल आहे. कारण का जन्म पवार साहेबांनी दिला आहे. बाळ पवार साहेबांच्या मांडीवरनं 25व्या वर्षात गेलेलं आहे. त्यांची मांडी कालची आहे. आणि जनतेने दाखवून दिलं ना खरी राष्ट्रवादी कोण आहे.